नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये। तर आजच्या ब्लॉगमध्ये आषाढ महिन्यामध्ये आपण जो नैवेद्य करत असतो, म्हणजे आपण ज्या भागामध्ये राहतो त्या ठिकाणी जितकी काही मंदिरं असतात त्या ठिकाणी आपण नेहमी नैवेद्य वगैरे करत असतो। तर प्रत्येकाची प्रथा ही वेगवेगळी असते। तर आज आम्ही जो नैवेद्य असतो तो कसा करतो आणि जे आषाढ महिन्यामध्ये नैवेद्य कसं दाखवला जातो हे ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि त्याआधी जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आम्ही आषाढ महिन्यामध्ये नैवेद्य कसा दाखवतो आणि जितकी काही थोडीफार माहिती आहे आषाढ महिन्याची मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। तर आषाढ हा हिंदू पंचांगाप्रमाणे वर्षातला 4था महिना आहे आणि सूर्य जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा हिंदू पंचांगातील आषाढ सुरू होतो। काही जण ह्याला आखाड सुद्धा म्हणतात, आखाड महिना सुरू झाला असं म्हणतात, काही जण आषाढ असं म्हणतात। तर महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात आषाढानिमित्त वेगवेगळे असे नैवेद्य केले जातात, म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये काही ना काही वेगवेगळा नैवेद्य हा दाखवला जातो। तर मराठवाड्यामध्ये खाद्य परंपरेनुसार तिखट पुऱ्या, गोड पुऱ्या, कुरडे, पापड, भजी, दही भात असं काही ना काही नैवेद्य हा दाखवला जातो। तर आमची तशा घरच्या घरी सुद्धा काही जण नैवेद्य दाखवतात, बाहेर न जाता घरच्या देवालाच नैवेद्य दाखवतात। पण आमची इथं घरी नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आपण जिथं राहतो तिथले जे बाजूचे मंदिरं असतात, म्हणजे देवीचं जे मंदिर असतं तिथं सुद्धा नैवेद्य हा दाखवला जातो। तर ज्या ठिकाणी राहतो ना त्याच्या जवळचीच कुठलीही मंदिरं असतात ना तर तिथे सुद्धा नैवेद्य हा दाखवला जातो। आषाढ महिना सुरू झाला की या महिन्यात जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात। तर बदलत्या महिन्यानुसार आहार विहार या सगळ्यांमध्ये बदल होत असतो। पापड, कुरडई, तळणीचे पदार्थ खास खाल्ले जातात। म्हणजे मे महिन्यामध्ये हे सगळे वाळवणीचे पदार्थ आहेत ना ते बनवले जातात आणि ह्या महिन्यामध्ये ते खाल्ले जातात। आषाढ महिन्यात तळणीचे पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे असे म्हणतात। तर ह्या महिन्यात जो नैवेद्य दाखवला जातो ना तो शुभ मानला जातो, म्हणजे त्याचे फळ जे असतात ना चांगले मानले जातं। त्यामुळं ते पूर्वीपासून जे पूर्वीची लोक करत आले आहेत तेच आत्तासुद्धा आपण तेच मानतो किंवा तेच करतो। आणि ज्या गोष्टींसाठी आपण श्रद्धा जी असते आपली ती महत्त्वाची असते, म्हणजे आपण किती करतो किंवा काय करतो ह्याला नाही, तर आपण फुल ना फुलाची पाकळी ही करणंच महत्त्वाचं असतं। तर अशा पद्धतीनं इथं छोटे छोटे जे गोळे आहेत ना पुरणाच्या पोळ्यांसाठी मी करून ठेवले आणि भजेसुद्धा तळून ठेवली होती, पापड वगैरे तळून ठेवले होते। त्यानंतर इथं आता नैवेद्यासाठी जे पोळ्या लागत होत्या छोट्या छोट्या त्यासाठी मी असेच गोळे बनवून ठेवले होते आणि पटकन असे गोळे केले ना तर ते एकदमच लाटून ठेवायचे आणि नंतर एकदमच ते भाजायचे। त्यामुळं पटकन आपले गॅससुद्धा वाचते आणि पटकन भाजलंसुद्धा जातं, म्हणजे जास्त वेळ आपल्याला लागत नाही। तर अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे बनवून पहिल्या पोळ्या सगळ्या लाटून घेतल्यानंतर त्या 2-2, 3-3 तव्यावरती मावतात। त्यानंतर सगळ्या त्या अशा भाजल्या छान आणि नैवेद्य त्यानंतर आम्ही भरायला सुरुवात केली। तर हा नैवेद्य आहे ना प्रत्येक आपण मंदिरामध्ये गेलं ना की दिसतं की प्रत्येकाचं काही ना काही वेगवेगळी पद्धत असते। तर ह्या इथं ब्लॉगसुद्धा तयार करायचा होता आणि पुरणाचा स्वयंपाक म्हटलं की गडबड इतकी होते आणि कसं बसं थोडंफार जितकं शक्य होईल तितकं शूट करण्याचा प्रयत्न केला, कारण लहान मुलगा असल्यामुळं मध्ये मध्ये लुडबुड होत असते। तर अशा पद्धतीनं व्हिडिओ जो आहे तो मी पूर्ण शूट करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि तुमच्या इथं कशी पद्धत आहे आषाढ महिन्यामध्ये तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर आता हे जेवढे नैवेद्य आहेत ना आम्ही एका डब्यामध्येच भरून घेऊन जाणार आहे आणि सोबत जे काही साहित्य म्हणजे नारळ वगैरे लागणार होती, परत फुलं वगैरे ते सुद्धा आम्ही संगतीच सोबत नेणार आहे। तर बरीचशी आता तयारी झाली आहे आणि आता आम्ही थोड्या वेळातच मंदिरामध्ये सुद्धा जाणार आहोत।
तर आता नैवेद्य पूर्ण भरून होत आहेत आणि त्याच्यावरती 2-2 भजी, मेथीची भाजी, परत आमटी आणि थोडं दूधसुद्धा त्याच्यावरती टाकावं लागतं. त्यानंतर अशा पद्धतीने हा जो नैवेद्य आहे ना तो तयार करावा लागतो. म्हणजे पुरणाची पोळी, त्यावरती भात, भजी, कुरडई, पापड आणि मेथीची भाजी, अशा पद्धतीनं हा जो नैवेद्य आहे ना तो तयार झाला आहे. त्यानंतर या इथं घरामध्ये जे मंदिर असतं ना आपलं, त्याच्यासमोर सुद्धा नैवेद्य हा काढून ठेवावा लागतो. तर सुरुवातीला मी इथं सुद्धा एक नैवेद्य आहे ना ते करून ठेवलं होतं आणि मंदिरापुढे मी असं तो नैवेद्य दाखवला. आणि त्यानंतर जे आपले गावामध्ये मंदिरं असतात तिथं आपल्याला नैवेद्य जो आहे ना तो दाखवायचा असतो. काय आहे ना तिथे पाय पड. रोडवर गेला तर धुऊन घ्या स्वच्छ लगेच. तर हे जे मंदिर जे होतं ना गावामध्ये, तर हे खूप जुनं मंदिर आहे आणि आतमध्ये पाहू शकता एकदम पूर्वीची जशी मंदिरं होती जुनी तशा पद्धतीनं आतमध्ये होतं आणि वाकूनच आतमध्ये जावं लागतं. तर हे जुन्या पद्धतीचं असं मंदिर होतं आणि इथं सुद्धा आम्ही देवीची ओटी भरली, नैवेद्य दाखवला आणि देवीच्या पाया पडून वगैरे आम्ही बाहेर आलो. जोरात टाक. हे दोन. तर हे जे मंदिर आहे ना मैत्रिणींनो, गावामध्येच महालक्ष्मीचं मंदिर आहे. म्हणजे आमच्या घरापासून अगदी 7 ते 8 मिनटं. तर खूप छान अशी मूर्ती जी होती ना, छान असा शृंगार केला होता मूर्तीचा. साडी वगैरे छान नेसवली होती लक्ष्मीला आणि गजरे वगैरे खूप छान घातले होते. पाहू शकता तुम्ही. इथं सुद्धा लक्ष्मीची ओटी भरली, त्यानंतर नैवेद्य दाखवला आणि इथं थोड्या वेळ पूजा वगैरे झाल्याच्या नंतर परत दुसरे जे मंदिरं होते तिकडं सुद्धा आम्हाला जायचं होतं. तर प्रत्येक ठिकाणी काही जण दही भाताचा सुद्धा नैवेद्य दाखवतात. तर श्रद्धा मेन महत्त्वाची असते. आपण किती खर्च करतो किंवा किती काय भारी देवासाठी नेतो ह्याला इतकं महत्त्व नसतं. तर आपण आपले कर्म किंवा आपण चांगल्या मनाने जे काही देऊ, फुलाची पाकळी, ते सुद्धा देवाला प्रिय असतं. त्यामुळं खूप काही खर्च करणं किंवा काही करणं हे चुकीचंच आहे आणि आपल्या श्रद्धेनुसार आपण फुलाची पाकळी ही केलीच पाहिजे. त्यामुळं आणि मेन आपले जे कर्म असतात ते सुद्धा चांगले ठेवले पाहिजे. आणि या इथं माझ्या मुलाची तिथे पळण्याचीच फक्त घाई होती. हे सगळं काही तो फक्त एन्जॉय करत होता
त्यानंतर इथं पाहू शकता कालभैरवाचं मंदिर होतं आणि खूप छान, म्हणजे नवीनच हे मंदिर जे आहे ना ते बांधलं आहे गावामध्ये आमच्या. तर खूप छान मूर्ती आहे कालभैरवाची. तर तिथंसुद्धा आम्ही नारळ वगैरे फोडला आणि छान विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती, शिवाय दत्तात्रयांची मूर्ती होती. अशा प्रकारे इथं बऱ्याचशा ज्या मूर्त्या होत्या छान आणि खूप प्रसन्न असं दिसत होत्या त्या मूर्त्यासुद्धा. कारण जो शृंगार होता ना खूप छान केला होता त्यांनी आणि खूप गर्दी असते. पाहू शकता प्रत्येक ठिकाणी नैवेद्यच पाहायला मिळतो. तर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ना खूप छान आणि प्रसन्न वाटत होती. त्यानंतर छानसं आमचं अशी पूजा वगैरे झाल्याच्यानंतर घरी आलो आणि भूक इतकी लागली होती त्यामुळे पटकन बाकीच्या पोळ्या होत्या त्या लाटल्या आणि आम्हीसुद्धा जेवून घेतलं. तर मैत्रिणींनो, आषाढ महिन्याची जी काही थोडीफार मला माहिती होती ती तुमच्यापर्यंत शेअर केली. तर तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या इथे पूजा कशी केली जाते. आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.